मित्रांनो हा ट्रकवाला बघा असा गाडी चालवते तो का. नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या सुयोग ब्लॉग्स मध्ये तुमचं थेट कोकणातून स्वागत करतोय. तर आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. आता आम्ही संगमेश्वरला आहे. हे बघा पेट्रोल भरायला थांबलेलो, टाकी फुल केली आणि तो आहे मुंबई गोवा हायवे. तर आता जरा फ्रेश बीच झालो, जरा घरातून काय खाता बिता निघालं नाही. आता जाऊन तिथे कॉफी पितो आणि मग निघू आपण डायरेक्ट हायवेवरती भेटूया. आणि ना ऊन खूप लागते बघा, पावसाचा नामोनिशाण नाही. थोडा पाऊस पडला असता तर बरं वाटलं असतं. ऊनला आहे आणि टॅनिंग झाले पूर्ण शरीरावरती. तर आपण बघू बघा समोरच मुंबई गोवा हायवे. तर आम्ही कोणत्या तरी गावातून आलो मस्त की, म्हणजे किती 5 वाजता की 6 वाजता निघालेलो. 7 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत इथे पोहोचलो संगमेश्वरला. म्हणजे किती अंतर कापलं आहे आम्ही, 100 तर अंतर कापलंच आम्ही. तर आता 300 आहे मुंबईपर्यंत. निघू, मजा येणार आहे. लवकरच काय ते म्हणजे लवकर अंतर कापला संगमेश्वरपर्यंत. नाहीतर बाहेरून आलो असतो ना हातीला मार्गे तर खूप वेळ गेला असता. रत्नागिरी मार्गे मारला डायरेक्ट आणि गावातनं गाडी काढली तर खूप वेळ वाचला. मजा आली खूप. मीच गाडी चालवतो म्हणून. तर दादा गाडी चालवेल आणि आपण पाठी बसूया. फॉगलाईट बंद झाली, नाहीतर आम्ही 4 वाजताच निघणार होतो. फॉगलाईटचं बटन आहे ना ते खराब झालं आहे. ते ऑनच होत नाही, ऑफच होत आहे नुसतं. तर आता मुंबई जाऊन करायला पाहिजे गाडीचं थोडंफार काम. टायर चेंज करायचं आहे. टायर झालं पुन्हा टकलू मुंबई जाईल. आणि पुढचा आहे आता गाडीत हवा पण भरतो जाऊन 5च्या टायरात. मग अशी जरा गाडी अजून पळेल तरी. तर टायर पंक्चर असल्यामुळे ना गाडी तेवढी पिकअप घेत नाही. हवा भरल्यावर कशी जरा घेईल. तर आपण हवा बिवा भरूया मग निघूया. कॉफी पितो आधी जाऊन. चला मित्रांनो हा ट्रकवाला बघा असा गाडी चालवते तो का. आत्ता पलटी मारली असते चांगलीच. वाटतं ड्रिंक करून गाडी चालवते वाटतं तो. ड्रिंक अँड ड्राईव्ह वाटतं. मगापासून तो असा गाडी चालवतो. लावतोय गाडी का. इनोवा दिसते ना, इनोवा रानपर गाडी चालवते. जवळ जाऊन बघूया. साईडला क्लायमेट बघू कसं मस्त आहे.
प्रॉपर चिपळूणमध्ये बघा. इकडनं गेलेलो मुंबईला चिपळूण. तर कमेंट करून सांगा कोण कोण चिपळूण म्हटलं आहे सर्वांनी. आता मित्रांनो चिपळूणच्या ब्रिजवर थांबलेला आहे बघा. ट्रॅफिक होती खूप वेळ तिथे. तर बघा सांगा कोणता ब्रिज आहे कमेंट करून चिपळूणवाल्यांनी. मस्त वाटतं एकदम खतरनाक व्ह्यू. आणि आता जाऊन मेडिकलमध्ये जाऊन रेडबुल घेतो आणि मस्त की जरा चार्ज होतो कारण की झोप येते पेंगा येतात मला साठी बसून. मेडिकलमध्ये रेडबुल घेतो चांगली आणि डायरेक्ट मुंबई घाटी. गरम पण खूप होत आहे मित्रांनो. पाऊसचं काय नामोनिशाण नाही दिसत आहे. चला भेटू डायरेक्ट मेडिकलच्या. समोर आहे म्हणजे आम्ही किती लवकर पोहोचलोय बघा इथे. आम्हाला 12-12:30 झालेले इथे आलो तेव्हा. आता बघा दादा गाडी चालवते. हिच्या टायमिंगला मी चालवली ती गाडी घाटावरनं. दादा चालवते आणि फटाफट चिपळूण दिसतंय खालचं. सिंगल त्यांना म्हणून तर ओव्हरटेक करायला नको इथे काय की समोरसून गाडी येते फटाफट. व्यू बघा कसा भारी दिसतो. जुगाड बघा बसायचा. जरा पाय मोकळे करूया आणि व्ह्यूचा आनंद घेऊया. आपला खतरनाक स्पॉट वाटतंय बघा. इथून पूर्ण गाव दिसतंय. सगळे रायडर्स थांबले तिथे. तर आपण थोडेसे फोटो क्लिक करूया बाईक करून आणि तिथे मस्त वाटतंय. एकदम खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक. आणि बघा गाडी आहे परशुराम घाट. तर बघा तर मित्रांनो आता खेडला आलोय बघा. खेडचं रेल्वे स्टेशन. क्लायमेट बघा त्यामुळे काय रेल्वे किंवा ट्रेन आले तिथे सिग्नलला थांबली ट्रेन.
ठीक आहे डोकं इथे तर खेड आलं आहे. खेड थोडं ट्रॅफिक आहे आणि जरा रस्ता खराब आहे पण ठीक आहे चला काय ना. आता खायची वेळ आली आहे. खूप लागलं होतं खूप कुठेतरी स्टॉल बघतो वडापाव खाऊया अजून येऊया परत. मस्त इथं आता आलं हॉटेलमध्ये जेवायला. हो महाडला आहे महाड अवस्था काय दादा गेला तोंड धुवायला. आपण पण तोंड धुया मस्त बिस्लरीने तोंड धुवू भेटूया नंतर. थोडा तोंड धुया मस्त की. मी ऑर्डर केली मिसळ पाव आणि व्ह्यू बघा समोरचा. तर मस्त खाऊया आणि जाऊया परत. चला आली आहे मिसळ बघू शकता. खाऊया मस्त दिसते तर खाऊया या तुम्ही पण खायला सगळ्यांनी. मजा येते राईडला खूप. तर खाऊया आणि भेटूया नंतर. तर फायनली मित्रांनो आपण आता आलो आहे येरवलीला. मुंबई हे बघा परत आपल्याला गर्दी आणि गर्दी हेच भेटणार आहे. आणि ते गावचं सुख ते सुख होतं. आता हे धक्काबुक्की आणि पॉल्युशन हे भेटणार आपल्याला मुंबईमध्ये. बघा ट्रॅफिकमध्ये आता थोडा वेळ पोचू येतो डायरेक्ट आता घरी. तर मित्रांनो आत्ता उठलोय मी झोपेतून उठून. आलो आम्ही घरी 5 वाजता आणि मस्त की आलो झोपलो आता आंघोळ बिंघोळ करून. तर आता ब्लॉग इथे एंड करतोय. तर खरंच खूप मजा आली आम्हाला ही राईड करून मुंबई टू कोकण. आणि ना सगळ्यात चांगली साथ आणि एकदम भारी साथ दिली. आम्ही हँडल चेंज केला त्याच्याने. आता पहिली पोझिशन होती ना R15 वाल्यांना माहिती असेल त्यांच्याकडे असेल ती खूप घाणीर पोझिशन होती. म्हणजे ना तुमचे शोल्डर पेन हात पेन आणि मान पेन सगळं पेन होत असतं. एकदम खतरनाक होती आणि ती चेंज केली ना आम्ही एकदम भारी एकदम मजेत आलो. आणि खरंच खूप मजा आली. कोकण असतं. आता मित्रांनो परत आता आपण मुंबई आलो आहे. आपली ती कामं आहे ती परत पूर्ण करायची. आता भेटू परत पुढच्या वर्षी कोकणात. पण आपली आधीमध्ये असणारच एक ना एकदा फेरी. जत्रा बित्रा असेल तेव्हा फेरी मारूया आपण कोकणात. आणि तुम्हाला जत्रा दाखवीनच. गिरेश्वराची जत्रा खरंच खूप भारी असते आणि कात्रा देवीची जत्रा एक ते 2 जत्रा भारी असतात. आणि आता मुंबई गणपती सर्व बघा दिसतात लाईटीत आहेत. हे बघा तो नरदास नगर साई विहार परत कोकण नगर. म्हणजे आता गणपतीच आहेत सगळीकडे. ते पण जातील आता मंगळवारी नाहीत. आणि हा ब्लॉग इथे एंड करतो. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.